विद्यार्थी मित्रांनो, मागे गुणाकार या पाठासंबंधी एक व्हिडिओ मी शेअर केलेला होता. त्याच्यामधील सर्व प्रश्नांचा सविस्तर अशा पद्धतीनं अभ्यास तुम्ही केला असेल. त्याच पद्धतीनं या व्हिडिओचाही आपण अभ्यास करावा. विशेष म्हणजे जे व्हिडिओ आपण पाहत आहोत ते व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चालावं, कारण नवीन नवीन प्रश्न या ठिकाणी येत असतात. जर एखादा प्रश्न न पाहताच आपण शिल्लक ठेवून दिलात आणि तशाच प्रकारचा प्रश्न जर परीक्षेमध्ये आलात तर त्यामुळे आपलंच नुकसान होतं. त्याच्यामुळं व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहत चालायचा आहे. आणि दिलेले जे प्रश्न आहेत हे प्रश्न आपण पाहूयात. 4500 गुणिले 24d बरोबर किती? या प्रश्नामध्ये ही आपल्याला गुणाकाराची क्रिया करावयाची आहे. 4500 याचा अर्थ 45 शतक असा होतो, गुणिले 24d म्हणजे दशक. प्रथम आपण ही संख्या व्यवस्थित पद्धतीने मांडून घेऊयात. 45 जशास तसं लिहिलं. शतकला 2 शून्य असतात, म्हणून 2 शून्य आपण या 45च्या पुढे द्यायचं आहे. गुणाकाराचं चिन्ह इथं दिलेलं आहे, त्याच्यामुळं गुणाकाराचं चिन्ह द्या. 24ला 24 लिहा आणि 24च्या पुढे दशक लिहिलेला आहे. दशकला 1 शून्य असतो, त्याच्यामुळं 24च्या पुढे 1 शून्य द्या. अशा पद्धतीनं 4500 आणि 240चा आपणास गुणाकार करावयाचा आहे. अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये शून्य वगळून जे अंक किंवा ज्या संख्या दिलेल्या असतात त्या संख्यांचाच गुणाकार आपल्याला करायचा असतो आणि गुणाकार केल्यानंतर शिल्लक असलेले जे शून्य आहेत हे शून्य आपल्याला त्या उत्तराच्या पुढे द्यायचं आहे. आता पहा, आपणास फक्त 45 आणि 24चा गुणाकार करावयाचा आहे. हे जे 3 शून्य आहेत हे 3 शून्य आपण नंतर देणार आहोत. गुणाकाराबद्दल आपण सविस्तर अशा पद्धतीची चर्चा केलेली आहे, त्याच्यामुळं या ठिकाणी पुन्हा सांगण्याची वेळ नाही. 4 आणि 5चा गुणाकार. 4 पंचे 20, 20ला 0, हातचे 2, 4 चोक 16 आणि 2 18, 1818 लिहायचंय. इथं अधिकचं चिन्ह द्या. 2 पंचे 10ला 0, हातचा 1, 2 चोक 8 आणि हातचा 1 9. अशा पद्धतीनं 9ला 9 लिहा. याची आपण बेरीज करूयात. 0 आणि अधिक 0, 8 आणि 0 8, 9 आणि 1 10. त्याच्यानंतर या ठिकाणी गुण्य मधले 2 शून्य आणि गुणक मधील 1 शून्य अशा पद्धतीनं एकूण 3 शून्य आपण पुढे द्यायचं आहे. अशा पद्धतीनं या प्रश्नाचं उत्तर आहे 10,80,000. हा जो प्रश्न आहे हा प्रश्न मागील प्रश्नासारखाच आहे. 225d म्हणजेच 225 दशक गुणिले 200 म्हणजे 2 शतक बरोबर किती? प्रथम आपण संख्या या व्यवस्थित पद्धतीने मांडून घेणार आहोत. 225 दशकला 1 शून्य असतो, त्याच्यामुळे 1 शून्य द्या. इथं गुणाकाराची क्रिया करावयाची आहे, त्याच्यामुळं इथं गुणाकाराचं चिन्ह द्या. 2 आणि 2च्या पुढे श लिहिलेला आहे म्हणजे शतक. शतकला 2 शून्य असतात आणि हे 2 शून्य आपल्याला पुढे द्यायचं आहे. म्हणजे 2250 गुणिले 200 यांचा गुणाकार आपणास करावयाचा आहे. आत्ताच सांगितल्याप्रमाणे शून्य वगळून इतर संख्यांचा आपल्याला गुणाकार करावयाचा आहे. म्हणजे 225 आणि 2चा गुणाकार प्रथम करणार आहोत आपण. 2 2 5 गुणिले फक्त 2. 2 पंचे 10ला 0, हातचा 1, 2 दोन्ही 4 आणि 1 5, 2 दोन्ही 4. अशा पद्धतीनं
यांचा गुणाकार 450 आला. आता गुण्यमधील 1 शून्य आणि गुणक मधील 2 शून्य, एकूण 3 शून्य याच्या पुढे आपणास द्यायचा आहे. अशा पद्धतीनं यांचा गुणाकार किती आला आता? 4,50,000 एवढा याचा गुणाकार आलेला आहे. 4,282 गुणिले 624 गुणिले 0 गुणिले 421 बरोबर किती? विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न खूप मोठा आहे असं आपल्याला पाहिल्यानंतर वाटतं, परंतु हा प्रश्न खूप सोपा आहे. या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आपण पाहताच क्षणी द्यायला हवं आहे, कारण एवढा हा प्रश्न सोपा आहे. इथं पहा, या दोन संख्यांचा गुणाकार केल्यानंतर एक विशिष्ट संख्या येते आणि त्या विशिष्ट संख्येला जर 0 ने गुणलं तर गुणाकार 0 येतो. त्याच्यानंतर इथं या तिघांचा गुणाकार 0 आला. या 0ला पुन्हा 421 न जर गुणलं तर गुणाकार हा 0च येतो. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर 0 आहे. या ठिकाणी आपल्याला नियम माहिती आहेत, कोणत्याही संख्येला 0 ने गुणल्यानंतर गुणाकार हा 0 येतो. दोन संख्यांचा गुणाकार 2500 असून गुण्य व गुणक यांच्यातील फरक 0 आहे, तर गुण्य कोणता आहे? विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत सोपा अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे, परंतु पाहताच क्षणी हा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांना अवघड वाटतो. आता पहा, दोन संख्यांचा गुणाकार दिलेला आहे, तो आहे 2500. ठीक आहे. गुण्य आणि गुणक. गुण्य म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, ज्या संख्येला गुणतो त्या संख्येला आपण गुण्य म्हणतो आणि ज्या संख्येने गुणतो त्या संख्येला गुणक असं म्हणतो. त्यांच्यामधील जो फरक आहे तो फरक 0 आहे. याचा अर्थ गुण्य आणि गुणक या ज्या संख्या आहेत त्या संख्या त्याच असल्या पाहिजेत. आता त्याच संख्या आहेत याचा अर्थ आपण गुण्य x घेऊयात. ही संख्या काय आहे? गुण्य आहे. गुण्य गुणिले गुणक. गुणक हे आपल्याला xच घ्यावं लागेल, कारण गुण्य आणि गुणक यांच्यामधील जो फरक आहे तो फरक कसा आहे? 0 आहे. गुणक बरोबर x बरोबर यांचं जे उत्तर आलेलं आहे, हे उत्तर म्हणजेच गुणाकार जो आलेला आहे तो गुणाकार 2500 एवढा आलेला आहे. तर आपल्याला गुण्य काढायचं आहे. आपल्याला थोडासा विचार केल्यानंतर एक गोष्ट निश्चित लक्षात येईल की या दोन संख्यांचा गुणाकार ही संख्या आहे. म्हणजे आपण वर्गसंख्या काढण्यासाठी शिकलोत. वर्गसंख्या कशा पद्धतीने काढली जाते? तीच संख्या त्याच संख्येला गुणल्यानंतर मिळणारी संख्या ही त्या संख्येची वर्गसंख्या असते. म्हणजे x गुणिले x या दोन्ही संख्या सारख्याच आहेत. या दोन संख्यांचा गुणाकार 2500 आहे. याचा अर्थ 2500 ही संख्या कोणत्या तरी संख्येची वर्गसंख्या असली पाहिजे, हे आपल्याला पटकन लक्षात येणं गरजेचं आहे. आता ही कोणत्या संख्येची वर्गसंख्या आहे हे जरी आपल्याला नाही समजलं तरीही आपण पर्यायाचा अभ्यास करून या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. समजा गुण्य आपण 100 घेतला, गुणक ही आपणास 100 घ्यावा लागेल. पहा, लवकरात लवकर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे. 100 गुणिले 100 पर्याय क्रमांक 1 चा वापर आपण करत आहोत. तर यांचा जो गुणाकार आहे हा गुणाकार 2500 येऊ शकत नाही, कारण पहा, एकाएकी 1. या संख्येच्या डावीकडे 1 हा अंक आलेला आहे आणि या उत्तराच्या डावीकडे 2 हा अंक आहे. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 1 चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 2 पहा, गुण्य 30
गुणिले गुणक ही 30 बरोबर 3 आणि 3चा गुणाकार करूयात आपण. 3 त्रिक 9 म्हणजे याच्या डावीकडं 9 हा अंक आलेला आहे आणि या गुणाकाराच्या उत्तरामध्ये डावीकडं 2 हा अंक आहे. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 2 चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 3 पाहूयात आपण. गुण्य आपण 50 घेतला आणि गुणक हे आपण काय घेतलेला आहे 50 घेतलेला आहे. आता आपण या दोघांचा गुणाकार करूयात. 5 5 25. इथं 25 आहे आणि हे 2 शून्य. अशा पद्धतीनं 50 गुणिले 50 केल्यानंतर याचं उत्तर 2500 एवढं येतं. त्याचबरोबर या ठिकाणी या दोघांमधील जो फरक आहे 50 वजा 50 केल्यानंतर बाकी ही शून्य उरतीये. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. आता पर्याय क्रमांक 4 पाहण्याची गरज नाही. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर अनेक हुशार विद्यार्थी या भागाचा अभ्यास न करता सहज पद्धतीनं वर्गसंख्या शोधून किंवा कोणत्या संख्येची ही संख्या वर्गसंख्या असू शकते याचा विचार करून याचं उत्तर शोधू शकते. आता या ठिकाणी आपल्याला पटकन लक्षात यायला पाहिजे की 5चा वर्ग 25 आहे. म्हणजे निश्चितच ही संख्या 50 या संख्येचा वर्गसंख्या असली पाहिजेत असा विचार अनेक विद्यार्थ्याला येऊ शकतो. म्हणजे अशा पद्धतीचा बुद्धीचा वापर करून आपल्याला अनेक प्रश्नांची उत्तरं शोधायची असतात. दोन संख्यांचा गुणाकार 4900 असून गुण्य व गुणक यांच्यातील फरक 0 आहे. तर गुणक कोणता आहे? विद्यार्थी मित्रांनो, मागील प्रश्नासारखाच प्रश्न आहे. मागील प्रश्नामध्ये आपण गुण्य काढलेला होता. या प्रश्नामध्ये आपण गुणक काढणार आहोत. पहा, दोन संख्यांचा गुणाकार दिलेला आहे आपल्याला आणि तो गुणाकार आहे 4900. गुण्य आणि गुणक यांच्यामधील जो फरक आहे तो फरक 0 आहे. याचा अर्थ गुण्य आणि गुणक या ज्या संख्या आहेत या दोन्ही संख्या सारख्याच आहेत. ठीक आहे. म्हणून या ठिकाणी आपण गुण्यसाठी एखादी विशिष्ट अल्फाबेट वापरू शकतो. मागील प्रश्नामध्ये आपण x वापरलेलं होतं. या प्रश्नामध्ये आपण y वापरूयात. y हा काय आहे? गुण्य आहे. एक संख्या गुण्य आणि गुणक यांच्यामधील फरक हा 0च आहे. म्हणजे y गुणिले y हा y काय आहे? गुणक आहे. हा y गुण्य आहे, हा y गुणक आहे आणि याचं जे उत्तर आहे हे उत्तर 4900 एवढं आहे. म्हणजे या दोन संख्यांचा गुणाकार 4900 आहे. म्हणजे या दोन्ही संख्या सारख्या आहेत हे आपल्याला लक्षात आलेलं असेल. विद्यार्थी मित्रांनो, म्हणजेच याच्यावरून आपल्याला काय सिद्ध करता येतं? 4900 ही संख्या कोणत्या तरी संख्येची वर्गसंख्या असायला पाहिजेत. कारण दोन सारख्याच संख्या घेऊन त्यांचा गुणाकार जर आपण केला तर वर्गसंख्या मिळत असते. हा नियम आपणास माहिती आहे. तर अनेक हुशार विद्यार्थी या प्रश्नाचं उत्तर अगदी काही सेकंदामध्ये काढू शकतात. म्हणजे ही संख्या कोणत्या तरी विशिष्ट संख्येची वर्गसंख्या आहे हे निश्चित ते करू शकतात. मग हे कोणत्या संख्येची वर्गसंख्या आहे? आता जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर सहज पद्धतीने सापडलं नसेल तर पर्यायाचा अभ्यास करून सुद्धा आपल्याला या प्रश्नाचं उत्तर शोधता येतं. पर्याय क्रमांक 1 आहे गुण्य 90 गुणिले गुणक सुद्धा 90च आहे. कारण गुण्य आणि गुणक या दोघांमधील फरक 0 आहे. याचा अर्थ गुण्य आणि गुणक या ज्या संख्या आहेत त्या संख्या सारख्याच आहेत. ठीक आहे. आता याचं उत्तर किती येईल हे उत्तर पूर्ण काढत बसण्याची आवश्यकता आपल्याला नाही.
9 आणि 9चा गुणाकार करा फक्त. 90 90 81 म्हणजे या ठिकाणी डावीकडील पहिला अंक 8 आहे आणि या उत्तरामध्ये डावीकडील पहिला अंक 4 आहे. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 1 चुकीचा आहे. आता आपण पर्याय क्रमांक 2 कडे वळूयात. पर्याय क्रमांक 2 आहे 700. 700 गुणिले 700 आहे. गुणक ही तेवढाच आहे बरोबर. आता इथं पहा 7 आणि 7 या दोघांचा गुणाकार 7 7 49 आणि अनेक विद्यार्थी याचं उत्तर पटकन हेच लिहून टाकतात कारण त्यांना काय दिसतं इथं 49 आहे आणि इथंही 49 आहे. पुढील शून्याचा ते विचार करत नाहीत. आता पुढे किती शून्य आहेत? गुण्यमधील 2 शून्य आणि गुणकमधील 2 शून्य असे 4 शून्य आपल्याला 49च्या पुढे द्यायचं आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर किती आहे? 4,90,000 एवढं आहे. आपल्याला उत्तर अपेक्षित आहे फक्त 4,900. त्यामुळं पर्याय क्रमांक 2 चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 3चा जर आपण विचार केला तर हा पर्याय आपल्याला पाहायचीही गरज नाही कारण 7 गुणिले 7 जर केलं तर याचं उत्तर फक्त 49 येतं. पुढील 2 शून्य या ठिकाणी नाहीत. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 3 चुकीचा आहे. आता पर्याय क्रमांक 4 पहा. गुण्य 70 आहे, गुणक 70 आहे. यांचा गुणाकार 7 7 49 आणि त्याच्या पुढे गुण्यमधील 1 शून्य आणि गुणकमधील 1 शून्य हे 2 शून्य पुढे देऊन टाका. अशा पद्धतीनं या प्रश्नाचं उत्तर 4,900 आलं. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे योग्य आहे. 70 गुणिले 70 आपल्याला इथं कळालं असेल. 70 मधून 70 जर काढून टाकलं, गुण्य 70 आहे, गुणक 70 आहे, दोघातील फरक 0 आहे. आपल्याला गुणक काढायचं आहे तर गुणक 70 आहे. गुण्य जरी काढायचा असला तरीही गुण्य सुद्धा 70च आहे. पुढील प्रश्न मी वाचन करतो आहे. मीनाक्षीकडे 2,000 रुपयांच्या काही नोटा आहेत. त्यांची एकूण किंमत पुढीलपैकी कोणती असू शकेल? त्यासाठी दिलेले पर्याय आहेत. 25,000, पर्याय क्रमांक 2 39,000, पर्याय क्रमांक 3 28,000, पर्याय क्रमांक 4 41,000. अशा पद्धतीनं आपण चारही पर्याय या ठिकाणी पाहिलेले आहेत. ज्या नोटा मीनाक्षीकडे आहेत त्या नोटा 2,000 रुपयाच्या आहेत आणि 2,000 रुपयांच्या ज्या नोटा आहेत त्याच नोटा सर्व आहेत हे लक्षात ठेवलं पाहिजे तिथं. आणि त्याची किंमत ही पुढीलपैकी कोणती असू शकेल? आता विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काही विद्यार्थी अगदी काही सेकंदामध्ये देतात. आता जे विद्यार्थी काही सेकंदामध्ये उत्तर देऊ शकत नाहीत, आता त्या विद्यार्थ्यांसाठी हा नियम लक्षात ठेवा. ठीक आहे, इथं लक्षात आलं असेल. ज्या नोटा आहेत त्या नोटा 2,000 रुपयांच्या आहेत आणि तिच्याकडं खालीलपैकी किती रुपये असू शकतील? 25,000 रुपये असू शकतात का? त्यासाठी पर्याय क्रमांक 1 आपण पाहत आहोत. 25,000 भागिले 2,000. या ठिकाणी हे 3 शून्य कटले आणि वरील 3 शून्य कटले. वरची संख्या ही विषम संख्या आहे आणि विषम संख्येला 2 ने पूर्ण भाग जाऊ शकत नाही. त्याच्यामुळं मीनाक्षीकडं 25,000 रुपये असू शकणार नाहीत. त्याच्यानंतर पर्याय क्रमांक 2 आपण घेणार आहोत. मीनाक्षीकडे 39,000 रुपये असू शकतात का? त्यासाठी 39,000 रुपये भागिले 2,000 रुपये. हे 3 शून्य कटले आणि वरील 3 शून्य कटले. इथं नियम लक्षात ठेवा. हे दोन्हीकडे म्हणजे अंशस्थानी आणि छेदस्थानी तेवढेच शून्य असल्यामुळं तेवढे शून्य आपण कटवू शकलो. जर अंशस्थानी 2 शून्य असले असते आणि छेदस्थानी
3 शून्य असले असते तर फक्त आपण 2 शून्य कटवले असते. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी 39ला 2 ने भागल्यानंतर भागाकार हे पूर्ण संख्या येऊ शकते का? म्हणजे पूर्ण भाग या ठिकाणी 39ला 2 ने जाणार नाही. त्यामुळं 39,000 रुपये मीनाक्षीकडे असू शकणार नाहीत. मग मीनाक्षीकडे 28,000 रुपये असू शकतात का? आता पहा, 28,000 भागिले 2,000, अंशस्थानचे 3 शून्य कटवा आणि छेदस्थानचे 3 शून्य कटवा. 28 भागिले 2 करूयात आपण आता. 2 न 28ला भागा. आता ही संख्या सम आहे. 28 ही संख्या सम आहे कारण या संख्येच्या एकक स्थानावर 8 हा अंक आहे. त्याच्यामुळे ही संख्या सम आहे आणि समसंख्येला 2 ने पूर्ण भाग जातो. पहा, 2 ने आपण या 2 ला भागूयात. 2 बे, इथं आता 8 ला भागायचे. 2 चोक 8, हे पूर्ण कटलं आणि इथं 1 आलं. याचं उत्तर 14/1. म्हणजे जर आपण 1 न 14ला भागलं तर भागाकार 14 आला. म्हणजे मीनाक्षीकडं 28,000 रुपये असू शकतात कारण या ठिकाणी भाग पूर्ण गेलेला आहे. पर्याय क्रमांक 4ला सुद्धा 2,000 न पूर्ण भाग जाऊ शकणार नाही. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 4 ही या प्रश्नाचं उत्तर नाही. राधाकडे 500 रुपयांच्या काही नोटा आहेत. त्यांची एकूण किंमत पुढीलपैकी कोणती असेल? विद्यार्थी मित्रांनो, राधाकडे ज्या नोटा आहेत त्या सर्व 500 रुपयांच्या नोटांची जी किंमत आहे ती किंमत या पर्यायामध्ये दिलेली आहे. तर तिच्याकडं म्हणजेच राधाकडं जी रक्कम आहे ती रक्कम किंवा ती किंमत पुढीलपैकी कोणती असू शकेल? आपण या प्रश्नाचं उत्तर अनेक विद्यार्थी पाहताच क्षणी देऊ शकतात. परंतु ज्या विद्यार्थ्यांना पाहताच क्षणी याचं उत्तर देता येत नाही अशा विद्यार्थ्यांनी सराव केल्यानंतर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सुद्धा पाहताच क्षणी देऊ शकता. ठीक आहे, पर्याय क्रमांक 1 आपण पाहूयात. पर्याय क्रमांक 1 आहे 4,400. 4,400 रुपये रक्कम राधाकडे असू शकते का? कारण याच्यामध्ये सर्वच्या सर्व ज्या नोट आहेत त्या 500 रुपयाच्या आहेत. म्हणजे या 4,400ला आपणास 500 रुपयानं पूर्ण भाग घालावा लागतो. जर पूर्ण भाग गेला तर राधाकडं तेवढी रक्कम असू शकते. आता पहा, अंशस्थानी 2 शून्य आहेत आणि छेदस्थानी 2 शून्य आहेत. दोन्हीकडेही सारखेच शून्य असल्यामुळं 2 शून्य कट करणार आहोत आपण. आता इथं 44 भागिले 5. आता 5 ने 44ला पूर्ण भाग जातो का? 5/48 आणि 5/9 45. इथं बाकी काहीतरी शिल्लक राहते. त्याच्यामुळं राधाकडं 4,400 रुपये असू शकत नाहीत. पर्याय क्रमांक 2 पहा, राधाकडं 3,500 रुपये असतील का? त्यासाठी 3,500 रुपये भागिले सर्वच्या सर्व नोटा 500 रुपयाच्या आहेत. म्हणजे भागिले 500. अंशस्थानी 2 शून्य आहेत, छेदस्थानी 2 शून्य आहेत. त्याच्यामुळं हे 2 शून्य आणि हे 2 शून्य आपण कट केले. अंशस्थानी 35 शिल्लक राहिलं आणि छेदस्थानी 5 शिल्लक राहिलं. आता आपण 5 ने 35ला भागूयात. 5 5 आणि 5 35. भागाकार 7 आलेला आहे. बाकी इथं शून्य उरलेली आहे. म्हणजे राधाकडं 3,500 रुपयेच असतील. कारण तिच्याकडे ज्या नोटा आहेत त्या सर्वच्या सर्व नोटा 500 रुपयाशी संबंधित हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. याचं उत्तर पर्याय 2 आहे. आता आपण पर्याय क्रमांक 3 आणि 4चाही अभ्यास करणार आहोत. पर्याय क्रमांक 3 मध्ये 8,900 रुपये राधाकडे असू शकतील का? तिच्याकडं सर्वच्या सर्व नोटा 500 रुपयाच्या आहेत. म्हणून
8900 भागिले 500 अंश स्थानातले 2 शून्य कटले आणि छेदस्थानातले 2 शून्य कटले. आता 89 या संख्येला 5 ने पूर्ण भाग जाऊ शकणार नाही, कारण आपणास 5ची कसोटी माहिती आहे. 5ची कसोटी काय? ज्या संख्येच्या एकक स्थानावर 0 किंवा 5, इथं 0 ही नाही आणि 5 ही नाही, 0 किंवा 5 या दोघांपैकी एखादा अंक असतो, त्या संख्येला 5 ने पूर्ण भाग जातो. परंतु 89 या संख्येच्या एकक स्थानावर 0 ही नाही आणि 5 ही नाही, त्याच्यामुळे या संख्येला 5 ने पूर्ण भाग जाऊ शकणार नाही. म्हणजे राधाकडं 8900 रुपये असू शकणार नाहीत. शेवटचा पर्याय आपण पाहत आहोत 9300. राधाकडे 9300 रुपये असू शकतील का? असू शकणार नाहीत. 9300 भागिले 500 अंश स्थानातले 2 शून्य कटले आणि छेदस्थानातले 2 शून्य कटले. 5 ने 93 ला पूर्ण भाग जाऊ शकणार नाही, कारण 5ची कसोटी आत्ताच आपण पाहिलेली आहे. एकक स्थानच्या ठिकाणी एकतर 0 हवा आहे किंवा 5 हवा आहे. इथं 0 ही नाही आणि 5 ही नाही. या संख्येच्या एकक स्थानावर काय आहे? 3 आहे. त्याच्यामुळे या संख्येला 5 ने पूर्ण भाग जाऊ शकणार नाही. तर राधाकडं 500 रुपयांच्या ज्या नोटा आहेत किंवा ज्याची किंमत विचारलेली आहे, ती किंमत म्हणजेच 3500 रुपये तिच्याकडं आहेत. एका पंख्याची किंमत 4600 रुपये आहे, तर 15 पंख्यांची किंमत किती? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी प्रथम आपल्याला या गोष्टी लक्षात यायला हव्या आहेत की आपल्याला निश्चित क्रिया कोणती करावयाची आहे. कारण गुणाकार, बेरीज, भागाकार आणि वजाबाकी या 4 क्रिया पैकी एखादी विशिष्ट क्रिया आपल्याला करावी लागते. अनेक वेळेस आपल्याला समजत नाही की आपल्याला भागाकार करायचा आहे का गुणाकार करायचा आहे. अशा वेळेस आपल्याला काही गोष्टी लक्षात यायलाच हव्या आहेत. पहा, एका पंख्याची किंमत 4600 रुपये आहे. एकाची किंमत दिलेली आहे, म्हणजे एका वस्तूची किंमत दिलेली आहे. पहा, एका वस्तूची किंमत आहे 4600 रुपये. इथं लक्षात ठेवा, एक वस्तू आहे किंवा एक पंखा आहे, याची किंमत 4600 रुपये आहे. तर 15 पंख्यांची किंमत आपल्याला काढायची आहे. 15 पंख्यांची किंमत किती रुपये आहे? एकाला जर 4600 रुपये असेल तर 15 पंख्यांची किंमत जास्त असेल का कमी असेल हे प्रथम आपल्याला समजणं गरजेचं आहे. एकापेक्षा 15 जास्त आहे, म्हणजे येणारे जे उत्तर असणार आहे हे उत्तर 4600 पेक्षा निश्चित जास्त असणार आहे. आता एकावरून अनेकाची किंमत, हे एकाची किंमत दिलेली आहे एका पंख्याची, आणि आपल्याला अनेक पंख्यांची, 15 म्हणजे अनेक आहेत, याची किंमत काढायची आहे. ज्या वेळेस आपल्याला एकावरून अनेकाची किंमत काढायची असते, अशा वेळेस गुणाकाराची क्रिया करायची असते. ठीक आहे. म्हणजे 4600 गुणिले 15 यांचा गुणाकार केल्यानंतर आपल्याला 15 पंख्यांची किंमत मिळेल. ठीक आहे. आता गुणाकार करत असताना 4600 गुणिले 15 करत बसायची गरज नाही. फक्त आपण या गुण्यमधील 46 घ्यायचा आहे आणि गुणक मधील 15 घ्यावायचा आहे. 46 गुणिले 15 आपण करूया. या ठिकाणी आपण 15चा पाढा म्हणू शकतो. जरी अनेक विद्यार्थ्याला 15चा पाढा येत नसेल तर आपण 5 ने वरील 2 अंकाला गुणणार आहोत. 5 सख 30, 30 ला 0, हातचे 3, 5 चोक 20, 20 आणि 3 23, अधिक एकासाही 6,
एका चारी 4. आता आपण याची बेरीज करूयात. 0, 3 आणि 6 9, 4 आणि 2 6. अशा पद्धतीनं या ठिकाणी 46 आणि 15चा गुणाकार केल्यानंतर याचा गुणाकार 690 आला. या ठिकाणी गुण्यमधील 2 शून्य शिल्लक राहिलेले होते. हे 2 शून्य आपणास पुढे द्यायचं आहे. अशा पद्धतीनं या प्रश्नाचं उत्तर आहे 69,000 रुपये. म्हणजे एका पंख्याला 4,600 रुपये लागतात, तर 15 पंख्यासाठी 69,000 रुपये लागतात.